हां, हॅलो, नमस्कार. मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा व्हिडिओ येत आहे प्रवासाचा. प्रवास म्हणजे खरं तर आईच्या घरी जाण्याची ही तयारी आहे. तर आता निघलो आहे गावावरून. व्हिडिओ काही घेणं पॉसिबल झालं नाही निघताना. तर आता डायरेक्ट बसमधूनच सुरुवात करत आहे ब्लॉगला. तर आता आलो आहे घाटामध्ये. हा आहे अजिंठा घाट. अजिंठा ते बुलढाणा 8 तासाचा प्रवास आहे माझा. माझ्या सासरहून ते आईच्या घरी माहेरकडे येण्यासाठी मला 8 तास लागतात. तर मला 2 वेळ बस चेंज करावे लागते. तर चला इथं हा फर्स्ट प्रवास चालू झाला आहे गावापासून तर बुलढाण्यापर्यंतचा. आता निघलो आहे बघा किती पानझड झाली आहे झाडांची आणि ऊन तर भरपूर तापत आहे. सकाळचा टायमिंग आहे हा. सकाळचे वाजले 7:30. तर असं वाटत असेल 7:30 नाही तर 9-10चा टायमिंग असं वाटत आहे, पण 7:30 वाजले. आणि आता आलो आहे बघा घाटाच्या वरती. आणि इथून मग पोहोचेल आता थोड्या वेळात. आता व्हिडिओ काही घेतला नाही, झोपून गेली होती. आता पोहोचलो बस स्टॉपला. आता इथं थोड्या वेळाने 12:30-1च्या दरम्यान बस आहे. तोपर्यंत नाश्ता वगैरे करू आणि मग निघू. तिथून मग समोरचा प्रवास. आणि बाबू असल्यामुळे ऊन असल्यामुळं व्हिडिओ घेणं पॉसिबल होत नाही आहे. कारण की तो खूप त्रास देतो. एक तर गरमी पण खूप उन्हामुळं आणि गर्दी पण बसमध्ये. आणि घरी आल्यानंतर व्हिडिओ काही घेतला नाही, आराम केला. आणि मध्ये पण व्हिडिओ घेता आला नाही. डायरेक्ट घरी आलो, हातपाय धुतले, फ्रेश झालो, चाय वगैरे घेतला. आणि आता इथं बाबू निवांत खेळत आहे त्याच्या मामासोबत. आणि आम्हाला काय हे कोणत्याही मुलांना एक्साइटमेंट असतेच, मामाचं घर आणि मामा. तर मग इथं तो खेळत आहे मामासोबत. त्याची आजीबाई. चला म्हटलं मग आता तो खेळतोय तर थोडं शूट करूया. त्यामुळे तो व्हिडिओ घेतला थोडाफार. आणि भरपूर थकले होते. प्रवास इतका भयानक त्रास ना प्रवासामध्ये. ऊन खूप, गर्दी पण त्याच्यामध्ये खूप खूप त्रास बाबा. मुलं असल्यानंतर खूप बेकार असतं. आणि बसमध्ये एवढी गर्दी, बसचा प्रवास तर नकोसा. हा डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. इथं दळण निसत आहे आणि तो बघा त्याच्या बाबाला पाणी मागतोय. आणि आई असली की मला टेन्शन नसतं, तो आईच्या जवळजवळच खेळतोय. आणि हे आईच्या पाठच्या मागचा एरिया आहे. इथं झाडं वगैरे लावलेलं इथं तिनं. आणि काही घराचं बांधकाम अजून झालेलं नाही. हे आंब्याचं झाड आहे. इथं थोडंफार थंड वाजते. बाबूचा इथं झोका पण मला तिथंच खेळतोय. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ, कारण की 2-3 दिवसांमधून एक व्हिडिओ आला आहे हा. इथं सिस्टरला म्हणजे माझ्या मावशीच्या मुलीला पाहुणे आले होते बघायला. त्यांच्या जेवणाची तयारी चालू होती, तिची तयारी पण झाली. आणि इथं जेवणामध्ये वरण भात पोळी भाजी केली होती, आपलं सात्विक साधं जेवण. तर मग हे बघा ती सांगत आहे की मला म्हणजे हातपाय हालतात माझे जायला त्यांच्यासमोर. चला मग आता कंटिन्यू करू व्हिडिओ. इथं पाहुणे वगैरेला चहा नाश्ता तर झाला त्यांचा. तर मग आता जेवणाची तयारी आता जेवण पण करतील हा भाऊ. त्यांच्याशी बोलून घेतोय, विचारतोय त्यांना. हे आईचं घर आहे असं. हे बघा आता इथं चाललं आहे कार्यक्रम बोलण्याचा. आहे ते जेवण वगैरे तर झालं त्यांचं. आता थोड्या वेळात निघतील ते. सर्वच काही शूट करता येत नाही की पाहुणे सर्वांनाच कॅमेऱ्यामध्ये यायला शक्य होत नाही. कोणाला आवडतं, कोणाला आवडत नाही. चला मग आता त्यांचं इथं जेवण वगैरे करून सर्व आवरून निघण्याचा कार्यक्रम चालला आहे. इथं काका मावशी भाऊ. भाऊच्यामुळे लेट झाले, त्याची वाट बघत होती येण्याची, कारण की सर्वात मोठा आहे ना तो. तर मग इथं निघले ते. त्यांना वाटी लावायला आई, काका, भाऊ सर्व आहोत आम्ही. आणि ऊन खूप झालं, 12:30 वाजले होते त्यांना निघता निघता. इथं आई पण आहे. आणि गरमी तर एवढी उन्हामुळे, त्याच्यामुळे पाहुणे बाहेरच बसले ना, घरामध्ये बसायला तयार. आता ते इथं निघाले. इथं बाबू पण उठलेला आमचा, तो काही झोपत नाही आहे गरमीमुळे जास्त वेळ. गरमी झाली तर निघून येतो, तो पण बघतोय. आता आई त्यांना समोर नेऊन सोडते. ते पण समोरचं आमचंच घर आहे, पण तिथं खूप गरमी होते फरशीचं असल्यामुळे. त्याच्यामुळे आम्ही काही तिकडं राहत नाही, आम्ही इकडंच राहतो. चला म्हटलं. आणि खरंच माहेर ते माहेर असते. माहेरचं सुख वेगळंच असते. तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये किती ऊन तापतंय तर. आणि 12:30-1चा टाईम झाला. इथे निघले आता. आई आणि जीजी त्यांना सोडत आहे. भाऊ पण त्यांना वाटी लावेल आणि चालला येईल घरी. इकडे घराचं बांधकाम पण चालू आहे. बाबू उन्हामुळं खूप त्रास देतो, त्याच्यामुळे त्याचा मामा त्याला घेऊन फिरतो इकडं तिकडं. आता पाहुणे वगैरे गेल्यावर आराम करू.
जेवण वगैरे तर आमचं राहिलं तर हे पण जेवण माझं झालं. हे सर्वजण जेवण करतील, आराम करतील. आता ते निघलेत, यांचे पण जेवणं राहिलेत. पाहुण्याच्या नादामध्ये सर्वच हे आवर ते आवर आणि नंतर व्हिडिओ काय घेतलाच नाही. हे संध्याकाळच्या जेवणामध्ये बेसन, खिचडी आणि चपाती. माझा बाबू खेळतोय झेंडू आमच्या बॉटलला. आम्हाला काही नाही, बॉटल द्या, बॉटलचं झाकण काढा, बॉटल रिकामी द्या, बस हेच आमचा खेळ आहे. त्याला काही जेवायचं नव्हतं त्याच्यामुळे तो बसलाय आणि इथं सर्व आमची फॅमिली जेवायला बसली. आता मस्त जेवणाचा आनंद, आणि हा आनंद वेगळाच असतो. नाही तर मला तिथे एकटीला जेवावं लागतं, फौजी तर ड्युटीवर असतात. पण घरी आल्यानंतर असं सर्व फॅमिलीसोबत जेवताना मस्त वाटतं. तर चला मग बघत राहा, इथून पुढचे व्हिडिओ चांगलेच येतील कारण की भाऊचं लग्न आहे. चला मग भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.